तुम्ही पण बघा मोदक छान झाले एकमेकांकडे कुजबूज करा. हा रेडी. पहिले मग कुठलं करा डायलॉग वाला करतोय की ते वाला करतोय पहिला आता तू सांगितलं तो करूया. डायलॉग वाला ना रेडी रिहर्सल अँड ऍक्शन. बाहेर तो वही मत बोला ना. पुढे पुढे गर्दी पुढे गर्दी पुढे गर्दी पुढे माणसं पुढे ये. जावा पुढे अगं रोहित पुढे ये ना. गर्दी दिसत नाही माणसाला. पुढे या. त्या ताईंना सांगतोय पुढे या थोडं. पैर से क्या लेना तेरे को? निघी राईट. पैर देखेगा क्या? पैर काटेगा क्या? मागच्या ताई त्यांना लेफ्ट लागे थोडंसं. थोडं लेफ्टला या. मागे सरका मागे सरका. हात का त्यांनी सांगितले पुढे छान झाला छान बनवलं. आणि ऐक ना हे सगळं मी ते तिथे लक्ष देईन तेव्हा सांगशील बोला. हा? हे ह्यांना पहिले नव्हतं द्या आणि हे गेल्यानंतर मग ओके, ठीक आहे. इधर से भी नहीं आ सकते रोहित इधर से निघी तू पण मला मदत कर. ये ताई को बस एक स्टेप पीछे आने को ताई थोडं मागे या अर्धा बस सर्वरी तू ऍक्शन तिकडनं ये. काय घेऊन आली असेल. वो निकल जाएंगे एक्शन पे. ठीक है सर्वरी या बाजूने तू ये. पैसे ऍक्शन क्या आगे लेके ऐसे वो बड़ा कैमरा रोल मत करना रिहर्सल आणि कुछ ऍक्शन. नहीं लेगा. काय गर्दी छान आहे यांना एक मोदक काढून ठेव बाजूला तुला सांगतो पण कुणाला इतना सबने खत्म कर दिया था. ऐक ना हा कन्फ्युजिंग इकडे ये ना गणेशाचा प्लीज गणेशाचा मिल दिया उधर गन्ने नहीं सगळेच बोलतात सगळेच एकत्र बोलतात मागे अनिकाचा स्टॉल तिकडे आहे. नाही नाही तू नको बघू. क्लियर कर देख रहा हूं अजून एक. त्यांनी मोदक दिले, मोदक जसं तुमच्या हातात आला ना, ये ले लो. तसं नाही बोलू. फक्त काही बोलू. हा. तुम्ही त्यांच्याशी बोलू नका ना. ये मुली चार रेडी हा तिकडे निघून जा. हा. क्या बोलते हैं? ये FX3 ले ले. रेडी. अरे लेंस ले ले. त्या अनिकाचे एक दोन डायलॉग येतो तिकडे ओरडते तुम्ही फक्त ऍक्शन. बघितला त्या सगळ्या पोरी ओरडतायत यम्मी मोमोज तम्मी मोमोज. इकडे खावा तिकडे खावा. बघताय तुम्हाला हसायला आलं. टाइमपास करताय बरोबर ओरडताय. तुमच्या दुकानावर गर्दी आहे. या बाईंना पण द्या मोदक. बघितलं छान आहे मस्त आहेत मोदक. गर्दी गर्दी करा. खात राहा उभे राहून खात राहा तिकडे. टाइमपास करा. कंटिन्यू. एक मोदक बाजूला बोल. काढून ठेव. पासिंग ठेवा तर समोर पासिंग. हो हो अँड ऍक्शन. निंगी, एक मोदक बाजूला काढून ठेव तू नंतर द्यायचा होय होय चालते पकड कोणाला बघितलं त्यांचे निर्णय चालू बघताय. एवढ्या लगबगीमध्ये पण ते स्वतःला सावरून पूर्ण गर्दीला कसं ते हँडल करतायत. त्याचा व्हॉइसवर गेला. त्या परिस्थितीत सुद्धा भावनाताईने आयुष्याची नवीन सुरुवात केली. तिचं खरंच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सिद्धू दादा आणि आनंदी आहेत ना तिच्यासोबत. एक चांगली गोष्ट. नाही ओके. भाई वो टाइट मार दूं इधर 14 नंबरचा कट नाही आता. मला 3 बांधून द्या आणि 2 खायला द्या. बोला. थांबा अहो थांबा. थांबा म्हणलं थांबा फक्त रेडी रेडी वन रिहर्सल. काकू तुम्ही तर काकू तुम्ही त्या निंगीला मारा खांद्यावरती. हो मला 2 मोदक द्या ना. मागे बस. लाईन बनवायला सांगितलं लाईन करा. काय मी थोडं पुढे. स्काय ब्लू थोडं पुढे. सर्वरी आता तू आउट हो. लक्ष्मी लेफ्टला ये. अजून लेफ्ट. हा बस इकडे बघते सगळी गर्दी करतायत. आणि ऍक्शन. आओ ताई नाही थांबा मावशी आओ एक रांग करा या ऐका ताई दादा
करा. दोन मोदक Action. अजून दिलेले नाही तो द्या ना दोन मोदक द्या ना बेटा. असं ओरडा 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 Action. अहो ताई मावशी एक मिनिट बोलल्यावर थांबा. त्या म्हणतील तेव्हा थांबा हा थांबा असं मोदकच करतो द्यायचं नाही एक मिनिट थांबा देतो सगळ्यांना मिळणार आहेत मोदक फक्त एक रांग करा असं उगाच ओरडाओरडी करू नका या रांग करा. असं नका फक्त हा. या. रांग करा म्हटल्यावर रांग करा इकडे सारखं थोडी रांग इथे. पैसे द्या द्या पैसे कुठे आहेत हा, देते. हा देतील हा राग घ्या आणि बाजूला घ्या तुम्ही जाऊन बाजूला खात राहा बाजूला जा. इकडे या. इकडे खायला येतो. पैसे द्या. 50-50च देतात ना सगळे नाही द्यायला सांगतो मदत नको. हा इकडे तुमच्या जागेवर जाऊन खात राहा द्या खायला ठीक आहे तुमचं घ्या मोदक. ती हेल्प कर ना फक्त हे पानं वगैरे तुम्ही खाली असतील ते वरती ठेव सामान हा संपलं इकडे थांबा तू ताई, तुम्ही इकडे इथे थांब. नाही नंतर ना पुढच्या ब्लॉकमध्ये चला केक या जसं केलं ते सेम मोदक द्या पैसे घ्या तुमचे पैसे सर रोल ओरडा द्या आम्हाला पैसे ऍक्शन मला चार द्या चार अहो, थांबा अहो एक मिनिट थांबा ताई मावशी देतो सगळ्यांनी मिळणार आहे एक रांग करा की असं गर्दी करू नका या रांगत आहे हे घे तुमचं मोदक थांबा काय हे करा मग ती बोलायला लागली ती बोलते डायलॉग मारला 50ला 4 100ला 7 इडियट मग ती पण आली बाहेर चला तुम्ही पण बोला ते सगळं करा त्यांची तिथे टाइमपास चालते ते हसतील बिसतील तुमच्यावरती आणि मग आय लव्ह मोमोज यू लव्ह मोमोज यम्मी मोमोज टेस्टी मोमोज आय लव्ह मोमोज यू लव्ह मोमोज चला रेडी हे याच्यावरती टाइमपास करा तुम्ही बघा असा काम चालू राहू द्या आणि पासिंग द्या तिखट मोदक यम्मी मोदक म्हणून ते येते हा. मी माझ्या मोमोचा मोदक बोलले तर पिझ्झा मग बोलते तिखट पिझ्झा यम्मी पिझ्झा काही बोलते रेडी आणि का वन रिहर्सल अर्धी करा ऍक्शन मला ते बोला रेडी वन रिहर्सल ऍक्शन आज खूप विक्री झाली आणि काय ऍक्शनला बाहेर आहे अहो ताई एक मिनिट शांत व्हा रांगेत आहे सगळ्यांना देतो या गर्दी करू नका रांगेत या. रांगेत या रांगेत व्हॉइस ओव्हर राग फोकस पीछे आवाज आणि काय आणि अहो ताई मावशी जरा थांबा रांगेत या गर्दी करू नका रांगेत या या. रांग करा या. मी त्यांच्याकडे गर्दी झाली आहे शेफ देतात मोदक एक मोदक घेऊन जा मार्कोस बघितलं येतायत आणि कधी वळलीस त्यांना बोललीस या मोमोज घ्या मोमोज 50ला 4 आणि 100ला 7 मी पण मोमोज घ्या मोमोज 50ला 4 100ला 7 तुम्ही खा आणि तुमच्या लाडक्या मुलांनाही द्या असा तुम्ही मोदक घेत राहा त्यांचं चालू आहे हे काय जोर साईज स्टॉल आहे का काही बोलता ज्वेलरी विकताय की कपडे बोला तुला छान झाले का मग विचारत आहे 50 मोदकांची ऑर्डर ते किती घेणार I love momos. You love momos. Tasty momos. Yummy momos. Tasty momos. Yummy momos. I love momos. You love momos. चला बघायला आलोय.
पिवळी साडी थोडं Repeat मागे. after me. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. Yay! Do it. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. Got it, okay? कमळीला तिची गावाकडे राहिलेली नाती आहेत त्यांच्याकडे गोष्ट येते आपल्या आबांची सतत आठवणी येते तो आबा तिला भेटायला येते आता तर आबांचे पत्र आले ह्या सगळ्या सरप्राईज एलिमेंटमध्ये तो असणार आहे. आणि नेहमीप्रमाणे संक्रांतीच्या त्या सगळ्या सिक्वेन्समध्ये आपले जे विलन्स आहेत निगेटिव्ह कॅरेक्टर त्यांना फिरवून आणि बरोबर बोलायला लावणार आहे. काय धमाल येते एकदा तर झाडूचा एकदा दाखवून झालात है ना तर त्या झेब्रा क्रॉसिंगला आणि आता काय मजा येणार तू सांगून टाक. कमळीच्या मोदकाला माझे मोमोज भारी पडणार आहेत या बघायला. आणि आम्ही तसे चुकीच्या लोकांना धडा शिकवतो आणि बोलून जातो चुकीच्या लोकांना कसा धडा आणि या सगळ्या नात्यांच्या प्रवासात कमळीला कशी साथ कसं अडचणीत बाहेर काढतो. एक कोण यायचं जान्हवी 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 कुठे फक्त जान्हवी यायची पुष्कळ वसंत हॅलो गॅरंटी दळवी खडगांची पाचशेचा व्यवसाय उभा करून घातलेला आहे. जवळजवळ फिलिंग ते झालं. चला आता काय करणार प्रेक्षक? नातं त्यांचं आमच्याकडे श्रीकांत आणि एंट्री महासंघामध्ये कसं होणार का बस बाकी मग 1.5 तासापासून 1.5 तास पण आपण नाही बोलत. नाही. नमस्कार. सगळ्यात आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण इथे सगळे जमलोय कारण सध्या लक्ष्मी निवास आणि कमळी या 2 मालिकांचा महासंगम सुरू आहे. खरं तर आता महासंगम नाही महासंग्राम होणार आहे. त्याचं कारण असं कमळी मालिकेत तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत. म्हणजेच अन्नपूर्णा आजी आणि कमळी ह्या दोघींचं जे नातं आहे ते खरंच उलगडणार आहे की नाही ह्या सगळ्याची सगळेच जण खूप आतुरतेने वाट बघत आहेत. त्याचबरोबर कमळीची हरवलेली नाती ती तिला परत मिळणार आहेत का? तिची जी नाती आहे जी ती सोडून आली गावाकडे त्याचं काय होणार आहे? आबांचं पत्र तिला आलेलं आहे. तर आता तिच्या मनात काय काय गोष्टी सुरू आहेत आणि त्याचा खरंच उलगडा होणार आहे का? ती त्या सगळ्या नात्यांपर्यंत पोहोचणार आहे का? ह्या सगळ्यात अनिका आहेत, कामिनी आहेत, अडथळे येणार. पण ऋषी सरांची साथ ती कशी तिला पुढे घेऊन जाते हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि दोन्ही मालिका एकत्र असल्यामुळे ट्रिपल
धमाका तुम्हाला बघायला मिळणार आहे. नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम आपल्याला बघायला मिळणार आहे. कमळीचे जसे ट्विस्ट टर्न्स आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच लक्ष्मी निवासमध्येही लक्ष्मीच्या आयुष्यात, भावनाच्या आयुष्यात आणि जान्हवीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे टर्न्स इथे बघायला मिळणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि सिद्धूच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग याच महासंगममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा की तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच आहे की श्रीकांत नावाचं पात्र परत येताना दिसतंय, पण मग तो खरंच श्रीकांत आहे का तो दुसरा कोणीतरी आहे? तो येऊन नक्की आम्हाला त्रास देणार आहे, तो परत येणार आहे, भावना सिद्धूच्या आयुष्यात कुठल्या प्रकारे त्याची एंट्री होणार आहे, या सगळ्याचे खुलासे या महासंगममध्ये होणार आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. एक मिनिट नाही, सगळं महासंगम बद्दल सांगताय तुम्ही, पण हा जो महासंगम आहे हा 1.5 तासाचा आहे. लक्षात ठेवा, 8 ते 9:30 लक्ष्मी निवास आणि कमळी यांचा महासंगम. बरं, आयुष्यात घटना घडणारच आहेत खूप साऱ्या, पण त्याचबरोबर आमच्या ज्या अन्नपूर्णाबाई आहेत त्यांनी एक खास गंमत केलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी. आता या महासंगमच्या मध्येच मकर संक्रांत पण येते, मग ती साजरी करावी लागणारच नाही का? तर ती साजरी करताना अन्नपूर्णाबाईंनी छान असा एक मेळावाच ठेवलेला आहे आणि ते काय म्हणतात का त्याला, ते वुमन एम्पॉवरमेंट. हा, त्याला अधोरेखित करायला त्यांनी काही स्टॉल्स ठेवलेले आहेत या मेळाव्यात. त्यात अर्थात आमचा म्हणजे माझा आणि माझ्या सुनेचा, तुम्हाला माहिती आहे ना, सासू सुनेची गॅरंटी दळवी घरघंटी आमचा स्टॉल आहे. मग कमळीच्या मोदकांचा स्टॉल आहे, माझ्या भावनाचा आणि माझ्या जावई बापूंचा मिसळचा स्टॉल आहे आणि माझ्या लाडक्या म्हणजे ती जिवंत नाही आहे पण जानू आहे ना, तिचं गाणं पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि आमचं जे एक शेंडेफळ आहे इथे अनिका, तिचा मोमोजचा पण स्टॉल आहे. तर या सगळ्याची पण लज्जत तुम्हाला घ्यायची आहे. मी काय म्हणते, गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही सगळे चला ना स्टॉलवर, भेट द्या स्टॉलला. हा, अगो बाई स्वानंदी, स्वागत आहे. ती पण आली, स्वागत आहे. अगं, तुमच्या लक्ष्मी काकू तुमच्या या स्टॉलच्या चर्चा महाराष्ट्रभर आहे म्हटल्यावर आम्ही कसं बाकी राहू? मग आम्ही पण आलोय. आता आम्हाला सुद्धा घेऊन चल तुमच्या स्टॉलवर. सगळेच आता आपल्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, आमच्या लेकी सुना आलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर चला आणि मोमोज खाऊया. बनवलेस ना बेटा? हा, मोमोज, मोदक आणि मग जाताना पिठं पण घेऊन जा. हा, चला 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 चला. ए मुलींनो, या इकडे. हे पाहिलं का तुम्ही? सासू सुनेची गॅरंटी दळवी घरघंटी. माझी सून आता जरा गेली पिठं दळायला, पण माझी लेक इथे आहे आणि आमच्याकडे 1.5 किलो ते 5 किलो सगळ्या प्रकारच्या पाकिटावर वेगवेगळे धान्य आहेत आणि अगदी निघुतीने सगळं आम्ही स्वतः करतो. म्हणजे आम्ही स्वच्छतेची गॅरंटी अगदी. किती छान. हा, पण यांच्याकडे सगळे डाएटवाले असतील ना तुमच्याकडे? मी आले ना पण त्या घरात, पुरणपोळ्या गुळपोळी पण आम्ही करून देतो. मोठी ऑर्डर असेल तर घरपोच. तुम्ही पण काय पिठा वगैरे हवी असतील अगदी घरपोच सोय आहे आमच्याकडे. बरं ऑल दॅट. तुम्ही जर कसं काही लिहून दिलं तर आम्ही करून देऊ. अहो, इथेच घ्या ना सगळ्या पिठांमध्ये. खरं तर तुम्ही सांगा तुम्हाला काय काय हवं त्यातलं थोडं थोडं काढून. 2 ग्रेन, 3 ग्रेन, 4 ग्रेन, 12 ग्रेन. नाही, सगळ्याची सोय आहे आमच्याकडे, कारण सगळे आम्ही तुम्ही आमची हेल्थ बघून तुम्हाला कळलंच असेल. हेल्दी, व्हेरी हेल्दी, व्हेरी हेल्दी. चला मग आता पुढे आपण कोणाच्या स्टॉलवर जाऊया? आपण मोदकाच्या स्टॉलवर.
आमच्याकडची स्पेशालिटी असते आणि ऋषी सरांनी खाल्ले तर ऋषी सर पहिले तुम्ही सांगा कसं झालं. मोदक खूप छान झालेत आणि ऑब्व्हियसली कमळी कुठलाही स्टॉल लावणार तर त्याच्यात माझी जरा थोडीशी एक मदत वगैरे असतेच. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो माझी गॅरंटी मोदक खूप छान झाले. प्लीज सगळ्यांनी मोदक खाऊ. मोमोज नाही खाल्ले तरी चालेल पण मोदक मोदक कॅमेरा येते कॅमेरा. खाऊ नका पण पण करा. माझा मोबाईल पकड. माझा मोबाईल पकड सुचित. कसे झालेत Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. You start. You can. Yes. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. अरे थांबलात तर ते येतील तरी खायला. थांबा थांबा. हा आधी मोमोज काढा. बनलेत का बघा. बनले. हो हो मुबारक. सो मोमोज बनलेले आहेत. कशाचे बनतात बेटा सांगा जरा त्यांना. मैदाने Very याच्याने बनतात आणि आय गेस या गर्ल्सनेच बनवले. याच्याने बनतात आणि यांनी बनवले. यांनी बनवले. आता तुम्ही खा. मी पण सगळं क्रेडिट्स मी घेऊन जाईन. येस यांनी मग बनवलं. एक तुम्ही बनवलेला मोमो खाऊन दाखवा ना तुम्ही. असं काहीच करत माझं डाएट आहे. माझं डाएट आहे त्या खाऊ शकतो. ऑलरेडी 2 प्लेट खाल्ली. आमच्या समोर एखादी प्लेट होऊन जाऊ दे. पेपर प्लेट संपल्या आधी. आपण एवढे जवळ एकमेकांना क्लोज होत ना की तू असा हात घालून खाल्लास तरी आम्हाला चालेल तुमचं उत्तर. केलेत ना आता. मी तुला भरवू का मग एखादा. डाएट हे आवडले मला. भरपूर काय आवडले मला बेटा. मी 9 नेल्स केलेत त्यामुळे मी तुला भरवू मी शकते. डाएट करते. That's okay. One momo will not make a big difference. new resolution. की आता मी खाणार नाहीये. मिसळच्या स्टॉलवर पाठव बेटा. पण हा आम्ही कस्टमर्स अट्रॅक्ट करायला हे बोलतोय जे की आहे यम्मी मोमोज, टेस्टी मोमोज. आय लव्ह मोमोज. यू लव्ह मोमोज. सो सगळ्यांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात आम्ही असं ठरवलंय की मिसळीचा नवीन व्यवसाय कदाचित चुलीवरची मिसळ जी आम्ही सुरू करू शकतो असा प्रस्ताव तरी आम्ही एकमेकांसमोर आता मांडलेला आहे. अजून त्याचं रूपांतर मोठ्या बिझनेसमध्ये होईल का नाही याची शंका वाटतेय. पण मला खात्री आहे की माझी मिसळ सगळ्यांना आवडेल. तुम्ही खाल का? अरे सवाल खाल काय आपण द्यायचं. आपण देऊया. खाऊ शकतो. मिसळ घायला मिसळ फक्त रुपेश मिसळ. सो ही सिद्धू आणि भावनाची चुलीवरची मिसळ. 50 रुपये. मजा करते. इकडे एक द्या. सांगितलं जाईल बाळा. डोंट वरी. काय खाणार तुम्ही? भाकरी भाजी, पोळी भाजी काय? थँक्यू. थँक्यू.
पारू टिफिन सर्व्हिस आहे बाबा. हो. एक मिनिट पुढे नमस्कार, तुम्ही आज आला आहात पारू टिफिन सर्व्हिसच्या इथे. तर माझ्याकडे चविष्ट आणि रुचकर जेवण मिळतं. तर कुणालाही कुठल्याही प्रकारची जर ऑर्डर हवी असेल तर 24 तास मी अवेलेबल असते. तुम्ही कधीही मला फोन करून कुठल्याही प्रकारची ऑर्डर देऊ शकता आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. माझी पारू, माझी सावली. तर तुलाही कधीही काहीही लागलं, काही खावंसं वाटलं कधीही पारू टिफिन सर्व्हिसला कॉन्टॅक्ट केला. तुला जे हवं असेल ते मी तुला ताबडतोब तुझ्या थँक्यू. खरं तर आम्ही गृहिणी आहोत आणि आम्हाला दिवस रात्र किचनमध्ये काम करावं लागतं, सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. पण आता जेवण नाही बनवणार आहे मी घरी. तुझ्याकडून डबा मागवते. मी आहे ना, मी बनवले. कशी आहे तू? मस्त. तुला पण कधी काही खावंसं वाटलं तर नक्की ये इथे. दुसरीकडे कुठे जायचं अजिबात नाही. मला वाटतं इथेच डबा लावला पाहिजे. स्टॉल आहे हा. पारू टिफिन सर्व्हिस आहे. तुम्हाला काही हवंय का? टिफिन मिळतो इथं, सॅलड हो, सगळं मिळतं. तुमचं काही डाएट फाईट जे काही असेल ते सगळं तुम्हाला मिळेल. चालेल. ठीक. तुझ्याकडेच आम्ही डबा लावणार आहे. मी नेहमीला सांगून ठेवतो. अजिबात हॉस्टेलच्या मेसचं खायची गरज नाही. तिथलं खाण्याला चालतंय. मला ऑर्डर ठीक चालतंय. बघितलं, आता माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी सांगितलेलं आहे. पटापटा तुम्ही आमच्या इथे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं माझ्याकडे ऑर्डर करा. ताबडतोब तुमच्या घरी पोचलं होईल.